लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन किंवा हिंसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुंबईत आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आंदोलन करताना संविधानानं दिलेले हक्क आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. दिल्लीतल्या आंदोलनाचा फायदा घेऊन अनेक राजकीय पक्ष आपला स्वार्थ साधत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून नेतृत्वहीन व्यवस्था पाहायला मिळाली, असं सांगत कालची परिस्थिती बघता पोलिसांनी जर कठोर पावलं उचलत कारवाई केली नसती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. आवश्यक तेवढीच कारवाई पोलिसांनी केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विनापरवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. त्या एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही. पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे. आंदोलनाची शक्यता गृहीत धरून मुंबई पोलिसांनी शहरात कायदा आणि